काना बाळा, निराश नकोस, येईन मी. खरंच? पण कसं? तू काळजी करू नकोस. मी साहेबांना विनंती करेन, पूजेची वेळ थोडी अलीकडे घेऊया, म्हणजे मी याच्या स्पर्धेच्या वेळेत पोहोचू शकेल. चालेल चालेल. पण बाबा, तुम्ही कोण होणार? अरे, मी तो विचारच केला नाही रे. आणि आपल्याला त्याची तयारी करायला हवी ना. विठ्ठलाचं रूप घेऊन जा तुम्ही, खूप छान शोभाल. नाही नाही बाबा, तुम्ही दुसरं रूप घ्या, आपण विचार करू ना. अरे कशाला, छानच सुचवलंय आईने. विठ्ठलाचं रूप आणायचं, एकादशी पण आहे त्या दिवशी. पण मला नाही आवडत बाबा, त्यापेक्षा तुम्ही वासुदेव होता का? कान्हा, आता हट्ट पुरे. बाबांनी ऐकलं ना तुझं आता, मग तू त्यांचं ऐक आता बरं. पण आई, तुझा विठ्ठलावरचा राग जरा बाजूला ठेव. बाबांना विठ्ठलाचं रूप घेऊ दे, बघ किती छान होईल सगळं. बरं बाबा, ठीक आहे. बाबा चला लगेच तयारीला लागूया. लगेच? हो मग, एकदम उभे उपटायला पाहिजे ते. बाबा, स्पर्धेची तयारी म्हणून मी तुम्हाला सजवणार. अरे हो हो, तू म्हणशील तसं. पण आधी जेवण तर करून घेऊया. हो हो, जेवूया जेवूया. वाढतेच हा, लगेच वाढते. हरिओम विठ्ठला विठ्ठला पांडुरंग. विठोबा, तुला वाटत असेल ना मी तुला भेटायला आलो, याचा अर्थ असा नाही की मी सगळं विसरून आलोय. तू जोपर्यंत समोर नाही येत ना, तोपर्यंत मी देवळात पाऊल सुद्धा नाही टाकणार आणि तुझ्या समोर हातही जोडणार नाही. हे माझं कायमचं वचन आहे. पण आज मी तुला सांगायला आलोय, उद्या माझे बाबा स्पर्धेत भाग घेणार आहे. नाही, पहिलं बक्षीस त्यांनाच मिळणार आहे, पण उद्या ते तुझी पूजा करून डायरेक्ट शाळेत येणार आहे. म्हणून या कार्यात कुठलाही अडथळा न येणं हे तू बघायचेस. तुझे बाबा पण भाग घेणार होते ना? कुठे आहेत मग ते? घेणार आहेत ना भाग, येतील. पूजेला गेले. कधी? स्पर्धा संपल्यावर? नाही, येतील, स्पर्धेच्या आधीच येतील. माझी आई तर कधीच आली. स्पर्धा आता चालू होईल. चला रे, जाऊया. आई चल, आता स्पर्धा चालू होईलच. चल लवकर चल. काय करू आता? बाबा अजून आले नाहीयेत. घरी जाऊन बघून येऊया का?
पण तेवढा वेळ पण नाहीये. नमस्कार. पालकांच्या या अनोख्या फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनसाठी जमलेल्या सगळ्या मुलांचं आणि पालकांचं मनापासून स्वागत. आता लवकरच आपल्या स्पर्धेला सुरुवात होते. आपल्यासमोर येणारे पहिलेच पालक आहेत. मिलॉर्ड, यांनी जो युक्तिवाद मांडलेला आहे तो दादांत खोटा आहे. मी सत्य परिस्थिती कोर्टासमोर सादर केलेली आहे. बाबा का आले नाही? नेहमी असंच करतात. धन्यवाद. आजची फॅन्सी ड्रेस स्पर्धा ही खूपच छान झाली. पालकांनी अतिशय मनापासून आणि उत्स्फूर्तपणे यात सहभाग घेतला. अर्थात मुलांचाही त्यात सहभाग होताच. सगळ्यांनीच खूप छान पद्धतीने वेगवेगळे गेटअप करून छान परफॉर्मन्स दिले. पण पांडुरंग सदावर्ते म्हणजेच आपल्या शाळेमध्ये इयत्ता 5वी मध्ये शिकणाऱ्या कान्हाचे बाबा यांनी जो विठोबा साकार केला त्यात तो लक्षवेधी ठरला. असं वाटलं खरोखरचाच विठोबा इथे अवतरलेला आहे. मुलांनो, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. अर्थात प्रथम क्रमांकाचं बक्षीस पांडुरंग सदावर्ते म्हणजे कान्हाच्या बाबांना मिळतं. या कान्हाच्या बाबा. या. देव मंदिरात नाही, देव देव्हारात नाही, साऱ्या चराचरामध्ये देव भरून या राही. येता कठीण हा काळ, घेतो भक्ताचा कैवार. येता कठीण हा काळ, घेतो भक्ताचा कैवार. कुठल्या रूपामध्ये येतो बनून आधार. संकटात वाचवाया भक्तासाठी तो धावला. देव पावला, देव पावला, देव पावला, पावला देव पावला. काना, अरे पुरे आता किती रडशील बाळा. आता झालं ना तुझ्या मनासारखं. हे बघ,
तुला कबूल केल्याप्रमाणे मी आलो आणि स्पर्धेत पहिलं बक्षीसही मिळालं. मग आता खुश ना? हो बाबा. अरे मग काय झालं, इतकं वाईट का वाटून घेतोयस? बाबा मी चुकलो. मी तुम्हाला खूप त्रास दिला. नाही रे बाळा, मला तुझा काहीच त्रास नाही झाला. हो बाबा, तुमची विठोबावर किती श्रद्धा होती, तर मी विठोबाला आणि तुम्हाला नावं ठेवली. माझं चुकलं हो बाबा. पण आता विठोबाला मी कधीच नाही आवडणार ना. नाही. अरे आपलं बाळ नावडतं का कधी देवाला? आपण सारे या विठोबाचीच लेकरे आहोत रे. आणि तू देखील सेवा करतो त्यांची. तू देखील छोटा भक्तच आहेस त्यांचा. घरातली पूजेची कामं करणं, नैवेद्य नेऊन देणं, आरतीची तयारी करणं, ही सगळी कामं तू करतोस ना. ती देखील देवाची भक्तीच आहे. आणि माझ्या पांडुरंगाला अशी निरपेक्ष भक्तीच आवडते. तो कशाला रागवेल तुझ्यावर? पांडुरंग पांडुरंग. अरे माझा विठोबा त्याच्या भक्तांवर कधीच रागवत नाही रे. तू त्याचा लाडका भक्त होतास आणि कायम लाडकाच राहशील. हे बघ, कारण तू आता घरी जा. आई वाट बघत असेल ना. तिला हे बक्षीस दाखव. आणि तुम्ही बाबा? मी येतोच. बाजारातली माझी काही कामे संपवून मी लवकरच घरी येतो. ठीक आहे बाबा. काय रे, काय झालं? बाबा काना, एक गोष्ट लक्षात ठेव. तू कायम लाडका राहशील विठ्ठलाचा. घरी जा. अरे काना. बाबा तुम्ही इकडे? हो. पण तुम्ही तर म्हणाला होतात की मी कामाला गेलोय. अरे कामं झाली, पूजा पण झाली, सगळी कामं एकदमच उरकून आलो मी. मग मला का म्हणालात की? अरे असं काय बोलतोयस काना? अरे मी पूजेला जाणार होतो ना. थोडा उशीर झाला मला तिकडे. पण पण मी सगळी तयारी केली आहे. हे बघ, सगळे कपडे घेतले. कसली तयारी? अरे स्पर्धेची. आपल्याला वेशभूषा स्पर्धेत जायचंय ना. आपल्याला तो विठोबाचा वेश करायचा आहे ना. पांडुरंग, माझ्या विठोबाचं दर्शनही घेऊन आलोय, त्याचा आशीर्वादही घेऊन आलोय रे. बाबा तुम्ही? अरे असं काय बोलतोयस काना? काना बाळा, मला थोडी भीती वाटते रे. याआधी असं कधी केलं नाही. पण तू आहेस ना, मग सगळं ठीक होईल. पांडुरंग पांडुरंग. माझ्या विठोबाचा आशीर्वाद असेल ना, त्या स्पर्धेत बक्षीसही आपल्यालाच मिळेल. आणि मला तुझी एक तरी इच्छा पूर्ण केल्याचा आनंद मिळेल. चल चल, आता वेळ घालवू नकोस. चल, आपल्याला जायचंय. चल लवकर. बाबा काय झालं का? माझी एक इच्छा नाही, 2 इच्छा पूर्ण झाल्या. म्हणजे? हे बघा बाबा,
स्पर्धा झाली बाबा आणि पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालंय. मला हो. बाबा, विठोबा तुमच्या रूपात आलेला. माझ्या रूपात? मला नाही समजलं. बाबा, आपण विठोबाचं रूप घेऊन स्पर्धेत भाग घेणार होतो ना, पण त्यांनी तुमचं रूप घेतलं. माझं रूप? हो बाबा, आणि मला पहिला क्रमांक पण मिळवून दिला. बाबा, मला दगडातला देव दिसला. बाबा, तुम्ही म्हणाला होतात ना की योग्य वेळ आल्यावरच विठोबा दिसेल, आणि मला तो दिसला बाबा. मला पण संत नामदेवांसारखाच विठोबा भेटायला आला होता, पण बाबा मी फक्त त्याला ओळखू नाही शकलो. पांडुरंग पांडुरंग. बाबा, तुम्ही म्हणाला होतात ना विठ्ठलाचे अनंत भक्त आहेत आणि तो सगळ्यांची काळजी घेतो, आणि त्यांनी आपली काळजी घेतली. बाबा, तो आपल्याला भेटायला आलेला होता. बाबा, मला पण विठ्ठलाला भेटायचंय. तुम्ही मला पंढरपूरला घेऊन जाल ना? मला घेऊन जाल ना बाबा? मला विठ्ठलाला भेटायचंय बाबा, मला भेटायचंय. तुम्ही घेऊन जाल ना मला पंढरपूरला? उद्या आपण जाऊया. बाळा काना, पुढच्या एकादशीला आपण सगळे माझ्या विठोबाच्या दर्शनाला जाऊया. बाबा, विठ्ठल, मला विठ्ठलाला भेटायचंय. पांडुरंग मला विठ्ठलाला भेटायचंय. पांडुरंग विठ्ठलाला. पांडुरंग.